नमस्कार मित्रांनो, आज औंध या ठिकाणी यमाई देवीचं मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून टॉपच्या नंदी पळत आहेत आणि त्या मैदानामध्ये आत्ता सेमी 8 आहेत आणि 8मधील मी 6चे निकाल सांगतोय, 2चे निकाल जरा थोडेसे पेंडिंग ठेवतोय. कारण बी असं आहे, मैदानामध्ये जातोय मी, सेमीचे निकाल सांगतोय कारण की आपण थोडीशी तब्येत नव्हती बरी, त्याच्यामुळे जरा थोडंसं घ्या समजून. मैदानामध्ये जाईन मी, फायनल मला दे जाईन आणि निकाल सांगतो, 1 ते 6चे निकाल सांगतो. काय गाडी पळाली. सेमी फायनल 1चा निकाल घेतोय. 1मध्ये सुंदर अशी लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल म्हणावा लागेल असा नव्हता, कारण की वन साईडच मारली आहे गाडी. ही गाडी वन साईडच निकाल घेऊन गेली. असा हा स्वर्गीय पंढरीशेठ फडके दादा सरकार यांच्या सर्जा दादा दुशामधला आता एक टॉपचा नंदी पळतोय. दुशामधला एक मोठा नंदी, एक स्पीडमधनं पळणारा. आणि त्याच्यासोबत आज अमित शेठ भाडळे यांचा जो आहे तो चिमण्या पळाला आणि डोळ्याचं पारणं फेडणारी लढत नाही म्हणता येईल, कारण की वन साईड, कारण की दोन्हीही नंदी टॉपचेच आहेत आणि चांगलं नियोजन झालेलं होतं. आज अशी नियोजनं जर सर्जाची जर झाली तर 100% हा सर्जा प्रत्येक मैदानामध्ये गुलालामध्ये आपल्याला बघायला मिळेल, कारण की खूप आवडतो हा नंदी आपल्याला. बकासूर सोबत पळाला होता, कारण की खूप नंदी चांगला पळतो हा. आणि चिमण्यासुद्धा चांगलाच पळाला आणि आज चिमण्याने सुद्धा गुलाल मिळवलेला आहे. सर्जा आणि चिमण्या ह्या गाडीवरती ड्रायव्हर होते दिलीप ड्रायव्हर शिरसवस्तीकर. काय गाडी पळवली आणि अनुभवच असतो. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला फायनलच्या गुलालासाठी. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 2चा निकाल, सेमी क्रमांक 2चा निकाल आहे. तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी सर्जा आणि अंजीर घरचा साज आपल्याला पळताना दिसला. दिलीप ड्रायव्हर नरसिंगपूर यांचा. काय गाडी पळाली, वाह मस्त गाडी पळाली, डोळ्याचं पारणं फेडणारी गाडी पळाली. खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा गाडीला, गुलालासाठी पात्र झालेली आहे ही गाडी. ही आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 3चा निकाल, तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी. वाह, खूप दिवसांनी ही गाडी एकत्र आली आणि खूप दिवसांनी ही नंदी फायनलमध्ये दिसत आहेत. चांगली गाडी पळाली. वडूजकरांचा वादळ आणि त्याच्यासोबत होता पक्षा होता मोहम्मदवाडीकरांचा आणि गाडी पब्लिकनं लागलेली होती. एक मोठी गाडी होती. सुंदर 11-11 संतोष तोडकर यांचा जो सुंदर आहे आणि त्याच्यासोबत नाशिककरांचं तांडव होतं. तांडव आणि सुंदर ही गाडी पब्लिकनं लागल्यामुळे या गाडीला थोडंसं 2 नंबरला उतारे, परंतु असं लढत चांगली दिली, परंतु वादळ आणि पक्षा यांनी चांगली गाडी पळाली. गाडीची ड्रायव्हर होते नितीन ड्रायव्हर आभारवाडीकर आणि सुंदरच्या गाडीवरती ड्रायव्हर होते आणि सुंदर तांडवच्या गाडीवरती ड्रायव्हर होते प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर हे होते. आणि खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा गाडीला फायनलमध्ये धडक मारलेली आहे या गाडीने. आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 4चा निकाल आणि निकालच काय गाडी पळाली होय. सम्राट आणि मल्हारची गाडी पळाली. चांगले नामांकित नंदी त्या सेमीमध्ये होते, परंतु ते म्हणतात ना, ज्याचा बैल पळतो त्याचं नाव होतं, ज्याचे नंदी पळतात त्याचं नाव होतं. एकटा नंदी पळून चालत नाही, दुसरासुद्धा नंदी पळणार लागतो. आणि ड्रायव्हर, दोन्ही नंदी पळून चालत नाही, ड्रायव्हरसुद्धा तितकाच हुशार लागतो. आणि ड्रायव्हर हुशार असून चालत नाही, सुट्टी मेकरसुद्धा हुशार असतात आणि सुट्टी मेकरसुद्धा असून चालत नाही, नियोजन परफेक्ट करावं लागतं. असं हे चांगलं वक्तव्य बोलतात आपले सगळ्या महाराष्ट्राचे लाडके बुलंद आवाज महाराष्ट्राचा सुनील मोरे सर. आणि 4चा सेमीचा निकाल चांगला आला आणि गाडी फायनलमध्ये गेलेली आहे. सम्राट आणि मल्हारची या गाडीनं फायनलमध्ये चांगली कामगिरी करावी असं मनापासून वाटतंय. बघूया काय होतंय काय नाही. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 5चा निकाल. खरंच खूप मोठी लढत होती. गाडी मोठी म्हणावी लागेल, दोन्ही गाड्या मोठ्या होत्या. एक पुशेगावचे हिंद केसरी दोन्हीही होते आदतमधले, एक लक्षा आणि एक सचिन हिंद केसरी पुशेगावचे दोन्ही मानकरी होते. परंतु आज त्यांचा पैरा वेगळा होता. लक्षाचा पैरा होता साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि सचिनचा पैरा होता नितीन आबाशावाळे यांचा पाखऱ्या. आणि सचिनची गाडी जी आहे ती पब्लिकच्या फाटीवून लागली आणि लक्षाची गाडी आहे ती तास क्रमांक 4 मधून लागली, मधनं गाडी लागली. असं वाटत होतं की सचिन 100% निकाल घेतोय, परंतु असा हा लक्षा घुसला निकालामध्ये. शेवटच्या 10 फुटामध्ये असं ओव्हरटेक केलं की सगळ्या महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये एक डोळ्याचं पारणंच फेडलं त्या लक्षानं आणि बावऱ्यानं. परंतु सचिन, वाह काय पळाला हा सचिन, पब्लिकनं पळाला आणि पाखऱ्यासुद्धा चांगलाच पळाला. लक्षाने बाजी मारली. हे होते आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 5चा निकाल.
लक्ष आणि बावरे यांनी बाजी मारली आणि तरीही सचिन बैलाचे मालक शाहिद बाय मुलानी यांनी ती जे लक्षाच्या गाडीवरती ड्रायव्हर होते त्यांना बक्षीस पुकारलं आणि बल्लाळ साहेब जे डॉक्टर आहेत जे आपल्या सचिनचे नियोजन करतात त्यांनीसुद्धा बक्षीस पुकारलं लक्षाच्या ज्या गाडीवरती ड्रायव्हर होते त्यांच्यासाठी. खरंच खूप मोठं व्यक्तिमत्व आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये. सचिन बैलाचे मालक शाहिदबाई मुलानी नातेपुते आणि बल्लाळ सर हे सुद्धा चांगलेच नियोजन करतात सचिनचे. खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या मैदानासाठी. सचिनला आपल्या 6 नंबरचा सेमी आहे. 6मध्ये खूप मोठी लढत होती. बुलेट आणि माऊलीनं बाजी मारली. हरण्या दोरलीचा आणि लक्षा यांचा पराभव झाला. परंतु असं खूप मोठा इतिहास आहे आपल्या हरण्याचा. हे होते 1 ते 6 सेमी. 7 आणि 8 सेमी जरा मला माहीत नाहीत. मी मैदानामध्ये जातोय. मैदानामध्ये मुलाखत घेईन. आता बघूया कोणाची सापडते. धन्यवाद.